सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. लिंबेवाडीतील एकमल्य चौक येथे झालेल्या कॉर्नर सभेत भाजप नेत्यांनी विकासाचा निर्धार व्यक्त केला. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणल्याचे शिवराज गायकवाड यांनी सांगितले. किसन जाधव यांनी रस्ते, पाणी, ड्रेनेज व नागरी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर कामे केल्याचा उल्लेख केला. विरोधकांकडून विकास कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने निधीची कमतरता भासणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून अधिक निधी आणण्याची ग्वाही देण्यात आली. दरम्यान विघ्नहर्ता गणेशोत्सव महिला मंडळाने भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. भाजपाला मत म्हणजे विकासाला मत असा ठाम संदेश सभेत देण्यात आला. प्रभाग 22चा विकास थांबणार नाही असा निर्धार व्यक्त करत मतदारांना भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. कसा प्रतिसाद मिळतोय काय? आज प्रभाग क्रमांक 22 मध्ये गेले 5 दिवस झालं सातत्यानं आम्ही होम टू होम आमच्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 4 उमेदवार, मी स्वतः किसन जाधव, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई नागेश अण्णा गायकवाड, ते युवक माझे युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्राणीताई गायकवाड, दत्तात्रय नडगिरी असे 4 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आम्ही घरोघरी जाऊन आमच्या कमळ या चिन्हाला आपण मतदान करावं असं आवाहन मतदारांकडून करीत आहोत. मागील कालखंडामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे ग्रामविकास मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब, शहर मध्येचे तरुण तडफदार आमदार दमदार देवेंद्रदादा कोठे, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक, शहर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख, अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो महाराष्ट्र राज्याचा विकास फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, सोलापूर जिल्ह्याचा विकास आदरणीय पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे, सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पार्टीचे इथले शहरातले 3 आमदार, अक्कलकोटचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार यांच्या माध्यमातून विकासाचा घोडदौड सुरू आहे. ती विकासाची गाथा प्रभाग 22 मध्ये यावं असा उद्देश मनामध्ये ठेवून आम्ही घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांना आपण मतदान करावं आणि आपल्या भागातील जो उर्वरित प्रश्न आहेत, उर्वरित जो भागाचा विकास व्हायचा राहिलेला आहे, तो विकास करण्यासाठी आपण कमळ या चिन्हाला मतदान करावं असं आवाहन करीतोय. 2017 ते 2022 या कालखंडामध्ये मी स्वतः आणि माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड 2022च्या नंतर मागील 4 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशासक म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त काम करीत होते. त्या कालखंडात देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे अर्थमंत्री असतील, राज्याचे सर्व महायुतीचे मंत्रीगण असतील, महायुती सरकारच्या माध्यमातून माझ्या प्रभाग 22 साठी अधिकाधिक निधी या ठिकाणी आणून विकास करण्याचा जो आम्ही प्रयत्न केला, त्या विकासाला भरभरून मतदार आम्हाला प्रतिसाद देत आहेत. केवळ आमच्या कामाची पोचपावती आम्ही मागत नाही आहे, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीसच्या माध्यमातून जी विकासाची गाथा आहे, जे विकास होणार आहे, जे विकासाचं विजन घेऊन भारतीय जनता पार्टी वाटचाल करत आहे, त्या उमेदवाराला येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत आपण भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार कमळ या चिन्हावर मतदान आपण पवित्र असं मतदान करावं आणि आम्हाला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावं असं मी कळकळीचे आणि नम्रतेचं आवाहन आपल्या माध्यमातून मी प्रभाग 22च्या मतदारांना करतो. नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून माझ्या भागातील 1 नंबर झोपडपट्टी असेल, 2 नंबर झोपडपट्टी असेल, लहान इराण वस्ती, मोठी इराण वस्ती, दोंडीबा वस्तीचा परिसर, गैबीपीर नगर, सनत नगर, मंजुनाथ नगर, लिंबेवाडीचा परिसर, सेटलमेंट परिसर, यतीमखाना, विजापूर नाक्याचा परिसर, सोनीनगर, हुडको आदी सर्व भागातील माता भगिनींना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आरोग्य सेवा मिळावं आणि आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी रामवाडी प्रसूतिगृहाला अद्ययावत करण्याचा आमचा मानस.